आपण म्हणतो ना कोकणची माणसं साधी पोळी खायच्या तर त्याच्या प्रवेश आहे तर सात मला व्हायला लागलंय. मी मूळची रत्नागिरीची आहे, त्यामुळे गोवा कोकण आपल्या म्हणतो सारखं वाटतंय, त्यामुळे भीती नाहीये, मलाही माहितीये. फक्त फ्लाईट थोडं तुझ्या जवळ चकून गेले. सकाळी 9:30 वाजता प्रवासाला सुरुवात केली. कुठून सुरुवात करू मी आणि प्रवास म्हणजे पुलं म्हणतात की आयुष्याचं तिकीट काढल्यानंतर ट्रेन मध्ये जेव्हा आपण बसतो आणि धडपडत असतो की खिडकीच्या बाजूला बसावं आणि खिडकीची बाजूला मिळाली मग नंतर आपण साचपडतो की बाजूला कोण आहे, म्हणजे ऍटलीस्ट 3 तासाचा प्रवास तरी सुखकारक होईल. पण आयुष्य एवढं सोपं सरळ नसतं किंवा घाटातल्या नागमोडी वाटेत जाण्यासारखं एवढंही सोपं किंवा इतकंही कठीणही नाहीये. नमस्कार, मी श्री गौरी सुरेश सावंत. पुण्यामध्ये माझा जन्म झाला. सुरेश वामनराव सावंत माझे वडील, सुहासिनी सावंत माझी आई, मोठी बहीण, त्यानंतर मुलगा आणि त्याच्यानंतर तिसरा अपत्य मी. म्हणजे खरं तर माझ्या आणि माझ्या मोठ्या बहिणीमध्ये 10-12 वर्षाचं अंतर असल्यामुळे मी नकोच होती, पण अनवॉन्टेड जसं आपण म्हणतो की बाल्कनीमध्ये एखादं झाड कसं येतं तशी मी आलेली आहे. त्यामुळे नकळत का होतं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं असं मी गृहीत धरते आणि आयुष्याचा प्रवास सुरू झाला. मी जन्माला मुलगा आली होती. येस, आय वॉज अ बॉर्न ॲज अ मेल. कारण की जेंडर इकडे नसतं, इथे असतं. हे आपल्याला खूप पचायला आणि पदरी पाडायला खूप कठीण जातं. आणि मलाही वयाच्या 9व्या वर्षापर्यंत माझं जेंडर काय आहे माहिती नव्हतं. पण मला हे माहिती होतं की मी मुलगा नाहीये. मी लहानपणापासून मुलींमध्ये खेळायची, भातुकली म्हणजे पूर्वी गोल्ड स्पॉट थम्सअपचे जे झाकणं असायचे त्यांनी ओव्याच्या झाडाचं हे करायचे, शेंगदाणे घ्यायचे, हे करायचे, म्हणजे घर भातुकली करायची, असं सगळं खेळ होता. आणि त्यामुळे त्यांना असं वाटायचं की सावंत म्हणायचं ठीक आहे, लहान आहे, आता सुधरेल, नंतर सुधरेल. आणि मग मधल्या पिरियड मध्ये आई वारली आणि एखाद्या बाळाची आई जाणं म्हणजे काय असतं हे मला आज वयाच्या 46-47 मध्ये कळतं की आई जाणं म्हणजे खरंच किती मोठं लॉस आहे. आणि आई वारली आणि मग त्यानंतर आयुष्याला खरं माझी वेगळी कलाटणी मिळाली की माझ्याशी लोकांनी बोलणं सोडून टाकलं. वडील पोलीस खात्यामध्ये मोठ्या पोस्ट वरती होते, घरामध्ये भरपूर लोकांची रेलचेल असायची. माझी आजी आली होती, माझी मोठी बहिणीचं लवकर लग्न झालं होतं आणि भाऊ मामाकडे होता, काकांकडे होता. अशा पद्धतीने मी घरात एकटी असायची. बाबा वडील हॉलमध्ये आले की मी बेडरूम मध्ये जायची, ते बेडरूम मध्ये आले की मी बाल्कनीत जायची. अशी आमच्या घरामध्ये आंधळी कोशिंबीर आमची चालू असायची. ते माझ्याशी बोलायचे नाही, मला ते खूप खंत वाटायचे. आणि मग काय आठवायचं मला तर वयाच्या 9व्या वर्षी पुण्याला एक चतुर्शिंगी म्हणून एक डोंगर आहे, तिकडे एका देवीचं देऊळ आहे. तिकडे दादा मला बुलेट वरती घेऊन जायचे आणि तेव्हा ते 90s मध्ये मोगली सिरियल लागायचं, जंगल जंगल संडेला सिरियल लागायचं. ते मला अजून आठवतं की दादा मला बुलेटवर घेऊन जायचे. आणि एकदा चतुर्शिंगीला मला नेलं होतं, तर मी तिकडे येताना ती बोट यायची पत्र्याची, तुपाचा दिवा लावायची, ती टपामध्ये असा आवाज करत फिरते आणि कागदाचा पंखा असं घेऊन मी त्या बुलेटवरती बसते होती. त्या दिवशी मला असं वाटलं होतं की मी स्वतः काली माता आहे किंवा मी सप्तशृंगी देवी आहे. इट वॉज माय इमॅजिनेशन, ट्राय टू अंडरस्टँड. आणि त्या आविर्भावामध्ये मी एका हातामध्ये तो कागदी फिरणारा गोल गोल चक्र आणि ती होडी घेऊन बसली होती. भवानीपेठ पोलीस लाईन आली आणि कोणतरी बायल्या म्हणून हात मारली. सावंत साहेबांनी मला उतरवलं खाली आणि ढुंगणावरती लाथ मारली. ती मला आयुष्यात पडलेली पहिली लाथ होती. आणि त्यानंतर माझे वडील माझ्याशी कधीच बोलायचे नाही. शनिवारी रविवारी पिक्चर असायचे, मराठी पिक्चर शनिवारी आणि संडेला रविवारी हे. आणि त्या आमची माती आमची माणसं बातम्या आणि त्याच्यामध्ये. आणि जेव्हा कधी तमाशा किंवा असं काही पिक्चर आला की माझ्या घरात ते आवर्जून टीव्ही बंद करायचे, किंवा असं गणपत पाटीलचा रोल आला की ते माझ्याकडे बघून चिडवायचे मला. आणि आय वॉज स्केअर्ड की मला गणपत पाटील नाही व्हायचं होतं. मला काय व्हायचं होतं तर माझ्या आईसारखं लांब मंगळसूत्र, स्वामींचं एक पेंडल, भारगस्तर, टिकली, गजरे लावून 2 बांगड्या हातामध्ये, त्याच्यामध्ये सेफ्टी पिन, हे मी ठरवलेली माझी आकृतीतली बाई होती. किंवा शनिवारीची उषा उत्तप यायची, भारतस्थाची सांबा हो हो, ते व्हायचं होतं मला. आणि त्यावेळेस मेंटल हेल्थ काउन्सिलिंग वगैरे काही नव्हतं. आणि माझ्या विश्वामध्ये म्हणजे माझ्या सगळ्या एरियाच्या मुलांमध्ये एकटीच ती बाई असलेली मुलगी मी होती. तुम्ही विचार करा, जे आपण गाणं म्हणतो ना, एका तळ्यात होते पक्षी पिले स्वरूप होते तयाचे वेळे, त्या पद्धतीचं माझ्यात अर्पण केलं. नो वन इज टू प्ले विथ मी. माझ्याशी बोलायलाही कोणी नसायचं, खेळायलाही कोणी नसायचं. आणि मग जसं जसं आपण मोठं होतो की मी मुलींमध्ये खेळायला लागली तर एका विशिष्ट 13-14 वर्षाच्या मुली सुद्धा दोरी करतात. मग घरचे सांगतात की नाही आता तो मुलगा आहे त्याच्यामध्ये नको खेळू. जेंडर किती कुठून कुठून भरलेलं असतं माहिती नाही. आणि एक दिवस असंच झालं की आपण जे म्हणतो की कसं तरी रटाळ बटा, अभ्यासात मी फार हुशार नव्हती कारण की अभ्यास घेणारी कोणी नसायचं. संध्याकाळी लोकांच्या आई त्यांना हाक मारून सांगायची, ये बाबा चहा चपाती खायला घरी, माझं वाट बघणारच कोणी नव्हतं.
त्यामुळे शाळा सुटली की बॅग घेऊन मी कधी घरी जाते ते विचारणारे कोणी नव्हतं. अशा पद्धतीने माझं शिक्षण झालं. आणि आपण म्हणतो ना, एक दिवस ते गाणं आहे, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, मला घरात सगळं काही होतं, काही कमी नव्हती. दादांनी काही चूक, म्हणजे मी आता मला कळतं की पॅरेंट्स म्हणून त्यांनी काही केलं. ब्लेम द्यायला खूप सोपं असतं की माझे वडील माझ्याशी बोलायचे नाही, मी अशी होती, त्यांनी मला समजून घेतलं, हे बोलणं फार सोपं आहे. पण त्यांनी बाकीच्या गोष्टी कुठल्या गोष्टीत कमी नाही केले. मला कपडे लत्ते, खायला प्यायला, म्हणजे मला अजून आठवतं 4थी मध्ये माझ्याकडे ती कॅमेलची कंपास होती, त्या कर्कटकाने मी दुसऱ्यांना खूप पाहिजे, एवढीच वाढ होती. मी विचार करा, पण त्यांनी त्यांचं पालकत्व कधी कमी नव्हतं केलं. फक्त एकच गोष्ट केली, ते माझ्याशी बोलायचे नाही. माझा एवढा राग, म्हणजे घरी तेव्हा फोन असायचा, मी जर फोन उचलला तर माझे वडील, मी त्यांना दादा म्हणायचे, फोन ठेवून द्यायचे. अशाच्यात राहणं कठीण झालं. आणि एक दिवस मी एसीचा टीव्ही होता आमच्याकडे, दादा जेवण आणायला गेले होते, अर्थात आई नसल्यामुळे आजी गावी गेली होती, डबा लावला तर पोळी भाजी केली जातो, दादा डबा आणायला गेले. मी टीव्हीवरचे 60 रुपये घेतले, हाफ चड्डी होती आणि दरवाजा लॅच नव्हता तेव्हा, कडी लावून निघून आली. घर सोडताना मागचा पुढचा, कुठे जाणार, काय करणार, काही माहिती नव्हतं. विचार करा. मध्ये पुण्या एरोड्यावरून मी शिवाजीनगर पर्यंत आली. तिथून त्यांनी 10 रुपये का 7 रुपये घेतले आणि टमटम असायच्या, दादर 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 म्हणून बोलणार, त्या गाडीमध्ये बसले. तर त्यांनी विचारलं मला 40 रुपये का 50 रुपये होते, तर त्यांनी मी सांगितलं 30 रुपये. तर त्यांनी मी त्याला 30 रुपये दिले. आणि पुण्या जाईपर्यंत माझ्या मनामध्ये धाकधूक होती की मला कोणी पकडेल का हे, पण मला परत जायचं होतं. विचार करा, काही विजय स्टेटमेंट, काही माहिती नाहीये, कुठे जाणार, काही जाणार, काही माहिती नाहीये. पुणा स्टेशन आलं, लोणावळा गेलं, लोक चहा प्यायला उतरली, माझ्याकडे काय नव्हतं. तिथेच गाडीमध्ये त्या पाठीमागच्या 2 जण बसत तिथे काठी वाटीने बसली होती, काही उतरली नाही. दादर आलं, दादर उतरले. आता मला भीती वाटायला लागली. रात्रीचे 8, 8:30 वाजले होते. आता माझ्या पोटात गोळायला लागलं की आपण काय केलंय. आय डोंट वॉन्ट टू गो बॅक ऑल्सो. जे होईल ते जाईल. आणि त्या दिवशी मंगळवार होता, लोकांचा ओघ सगळा सिद्धिविनायकच्या मंदिराकडे चालला होता. मी त्या रांगेमधून चालली, कुठे जाता येईल तसं चालली होती. काही मनामध्ये काहीच विचार होता, दुकानांची नावं बघत होती, आपल्या धुंदीमध्ये मी चालली होती. सिद्धिविनायकचं मंदिर आलं, तिथे एक गुजराती असं डब्यामध्ये असे मोतीचूरचे लाडू वाटत होते. मी एक लाडू लाईन मध्ये जाऊन एक घेतला, तेवढा केली नाही मी. एक लाडू घेतला, मला पुन्हा भूक लागली, दुसरा घेतला, तिसरा घेतला, चौथा घेतला. 5व्या वेळेस त्या माणसाला कळलं की हा मुलगा सारखा, त्याने मला हटकलं. तर 5 लाडू खाऊन बऱ्यापैकी माझी 10 शमली होती. मी पुन्हा त्याच रोडनी दादर स्टेशनवरती चालत आले. दादर स्टेशनवरती उशीर झाला होता. प्लॅटफॉर्म नंबर 1च्या मुत्रीच्या बाजूला एका ह्याच्यावरती मी जाऊन बसली. बसता मला कधी डोळा लागला माहिती नाही. मी बाजूनी ना पायाच्या पोटामध्ये झोपायची सवय, तशी झोपली. रात्री 1:30-2 वाजता पोलिसांनी ढुंगणावरती पुन्हा एक काठी मारली आणि हकलून दिलं. कुठे जाणार. आता भीती वाटत होती, थंडी वाटत होती, काय होतं. परत भूक लागली, मग कॅन्टीन जवळ गेली. मी त्याला म्हटलं काय करतो, मला ते रगडा पॅटीस बचा. तर त्यांनी रगडा पॅटीस दिला. ती चॉकलेटी कलरची टवका उडलेली बशी होती, पाव होता ते, आणि त्यांनी त्या काचेच्या ग्लासमध्ये असा हात घालून ठेवून दिला. मला तहान लागली होती पण पाणी पिता येत नव्हतं. काय करणं कळत होतं. समोर तृतीयपंथी बसले होते. मी त्यांच्याकडे गेली. हमारे जैसा है चल, पर्यायच नव्हता. मी त्यांच्याबरोबर गेली. त्यांनी सगळी चौकशी केली, कुठे राहतो, काय राहतो, पुण्यामध्ये कुठे राहतो, एरोड्याला राहतो, असं आमच्या घराजवळ पण आहे, तू हमारे जातवाली आहे ना, कन्फर्म केलं सगळं. त्याने घरी घेऊन गेले. घर म्हणजे झोपडपट्टीमध्ये घर होतं. आता आपल्याला घरामध्ये माहिती नाही की इंद्रायणी तांदूळ आपण खाणार आहे, उकडा तांदूळ काय, कसं त्यांनी दिलं. गोधडीवरती झोप काही येईना. एक दिवस कसा तरी काढला. मला उलटी उचमळल्यासारखं होतं. त्याची भांडी बघून मला जेवायला मन होतं. ॲल्युमिनियमच्या ताटामध्ये त्यांनी जेवण वाढलं. मी खाल्लं नाही जेवण, पण आय नेव्हर वॉन्टेड टू गो बॅक ऑल्सो. हा विचार करा तुम्ही. म्हणजे ह्याला तुम्ही हट्टीपणा म्हणाल, काय म्हणाल मला माहित नाही. मी जेवली नाही, काय नाही. आणि दुसऱ्या दिवशी आमची मोठी गुरु आली. ती बोली क्या करेगा, हे दिखने को भी तो खूबसूरत नाही. आता तरी मी बऱ्यापैकी बेरेबल आहे, म्हणजे ठीक आहे. व्हेरी फ्रँकली. तेव्हा अशी जरा अशी खात्या पित्या घरची दष्टपुष्ट होते ना, भीम सारखी. तो धंदा भी नाही कर सकत. टचवूड आय ब्लेस. सुंदर रस्त्यामुळे मी सेक्स वर्क मध्ये गेली नाही. ते बोलली ठीक आहे, इसको भीक मागणे को खडा कर. भीक मग कशी मागायची, आपण कधी भीक मागितलेली नाही, आपल्याला काय. ते बोले कुछ नाही, सिग्नल पे खडा. मग मला तयार केलं. वेगळ्या रंगाचा ब्लाऊज, वेगळ्या रंगाचे, त्याच्यामध्ये कागदाचे बोळे बिळे भरले, पिना बिना मारल्या.
व्यवस्थित केलं, केस आणि आय वॉज एन्जॉईंग. आणि माझ्या आयुष्यात पहिल्या दिवशी, त्या दिवशीची मी सिंड्रेला होती, विदाउट शूज इन माय वेअर, पायामध्ये नसलेली मी सिंड्रेला होती. पण एक भीती होती, हिरव्या पिस्ता रंगाची फियाट कुठे दिसली तर भीती वाटायची की आपल्या घरची गाडी तर नाही जाणार, ती भीती होती. दिवसभर मी त्या प्रत्येक गाडीसमोर अशी करत होती, थोडं लाजत होती, मी मला बाई समजत होती स्वतःला, म्हणजे मी हिजडा आहे असं मी समजत होतो. आय एम अ वुमन. आणि बायकांसारखं दोना असं भीती वाटायची. गाडी जवळ जायची, 5 मिनिटं उभं राहायची, ते लोक बघायचे, मी बघायची, मग ओशाळल्यासारखं व्हायचं. एवढं चांगल्या लोकांकडे आपण कशी भीक मागणार, या सगळ्या गोष्टी. भीक मागणं सुद्धा कला आहे आणि ते मला पटकन जमेल असं मला वाटलं नाही. संध्याकाळी माझ्या हातामध्ये 5 रुपयाची नोट दिली. आय वॉज व्हेरी हॅपी की चला 5 रुपये तरी मला मिळाले. पण ती पण सेलोटेप लावलेली नोट होती, म्हणजे देणार आणि आपण म्हणतो ना पैसे आपण कसाच्या डब्यात फेकत नाही, म्हणून ती मला दिली होती. ती गुरुनी पैसे म्हणजे कुछ काम का नाही. मधल्या ह्याच्यामध्ये वेळ गेला, पिरियड जसे जसे चालले होते, मी घरात होती, मग मला घरातच ठेवायचे ते. नाही तू घरात का भांडी घास, भांडी घासता मला यायची नाही तरी मग किरकिर करून मी कशी तरी कामं करायची आणि ते मला बऱ्यापैकी ग्रुमिंग. मला घरच्यांची कधी आठवणच यायची नाही, कारण की घरी कोणीच नव्हतं. बघा विचार करा, मी आता म्हणाले माझी आई होती, वाई वारली होती, वडील, पण मला आठवणच यायची नाही. आय वॉज व्हेरी हॅपी. पण मी तिशी खूप आजारी पडली आणि मग मी पुन्हा माझ्या घरी गेले. तोपर्यंत माझ्या वडिलांनी दार उघडलं आणि माझे वडील मला म्हणजे जे सामान साहेब इस्त्रीचे कपडे वगैरे घालून, आता बऱ्यापैकी ती पांढरी काळी दाढी झालेली, आणि आय वॉज फिलिंग गिल्टी की ह्याच्या सगळ्या मागची अपराधी मी. त्यांनी काही बोलले नाही. आलाच मी म्हटलं बसले 10 मिनिटं आणि मी पुन्हा पळून गेले. बघितलं आणि पुन्हा पळून गेली. त्यांनी मला अडवलं नाही. तर दादानी मला अडवलं नाही का शोधलं, कारण मी पुन्हा पळून आली. म्हटलं आता परत नाही जायचं. त्यांनी मला गळे नाही घेतलं, मिठी नाही मारली, काहीच नाही बोलले. तर त्यांनाही माझी गरज नाही, शुड हॅव टू गो बॅक ना, म्हणून मी गेलेच नाही परत कधी. इतक्या वर्ष मी पलटून कधी गेलेच. मग गुरुजी मला म्हणाले की तू क्या कर सकते, तशी क्वालिटी आहे, काम करायची स्किल्स आहे. आणि मला ते नाही जमायचं, म्हणजे बीकेच्या पलीकडे. मग आमच्याकडे ज्यांच्याकडे मूलबाळ होतं महाराष्ट्रामध्ये, ज्यांच्याकडे लग्न असेल सराई असेल, तिकडे ते घेऊन जातात बोलायला, नाचायचं वगैरे, मग ते द्यायचे. मग त्यांची बॅग पकडायचं काम माझ्याकडे आलं. भीक नाही मागू शकतात. मग आमची म्हातारी गुरु ते लोकांना बाळ झालं तर त्याला ब्लेसिंग द्यायच्या कार्यक्रमात जायचे आणि ते बाबू सांभाळणार किंवा ते काय तांदूळ बिंदूळ देतील, पैसे देतील, ते ठेवायची माझ्याकडे जबाबदारी, चेन बिनला व्यवस्थित. आणि मग चांगले चांगले कपडे मिळायला लागले, कॉटनच्या साड्या मिळायला लागल्या, मोठ्या टिकल्या वगैरे. त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी. करता करता एक दिवस माझे गुरु म्हणाले की क्या करेगा बेटा. मग एक संस्था आहे हमसफर ट्रस्ट म्हणून, अशोकराव कम्युनिटी, जी समलैंगिक लोकांसाठी काम करते. तिथे मला कामाला लावलं. माझं काम काय होतं, सेक्स वर्कर ज्या महिला आहेत त्यांना रक्ताची तपासणी करायसाठी दवाखान्यात. आउटरीच वर्करचा 1500 रुपये पगार महिन्याला. आणि त्यावेळेस 1500 रुपये म्हणजे भरपूर वाटायचे आणि भरपूर. आणि जर संडे एक्स्ट्रा केला तर 200 रुपये मिळणार. तर मी संडे पण काम करायचे. मग मला 1700 रुपये पगार यायचा. असं करून मला 1800-1700 मला ते ट्रॅव्हलिंग वगैरे करून ते मिळायचे. आणि असं की माझ्या गुरुला दिले तर माझी गुरु बोलली मी बेटा राखलं, त्यांना काही गरज नव्हती. पण माझ्या आयुष्यात तिथे कलाटणी मिळाली. मी सेक्स वर्कर बायकांबरोबर काम करायला लागले. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी जी महिला व्हायचं म्हणते, पण ह्या महिला असून सुद्धा समाजाच्या किकआउट आहेत. यांनाही समाजामध्ये कोणी घेतलेला नाहीये, विचार करा. आणि मग वजा अधिक. मग तृतीयपंथी असताना मला लक्षात आलं की मी कधी गुरुबरोबर माटुंग्याला, साऊथ इंडियन एक हॉटेल आहे, माझी गुरु तमिळियन आहे, तर कधी हॉटेलमध्ये जायचं तर ते हॉटेलमध्ये आतमध्ये जात नाही. तो वेटर विचारायचा मग क्या चाहिए, मग ती सांगायची कडक डोसा, ओनियन उत्तप्पा, एक पायनॅपल शिरा और इडली, इतना सब दे देना, आणि असा अंगठा दाखवायची. आणि मग तो त्या हॉटेलच्या बाहेरच्या साईडला गाडी, जिथे लोक मोठी लोक गाड्या पार्किंग करतात तिथे ठेवायचे, तिथे आम्ही खायचो. मला नेहमी कुतूहल असायचं की गुरु आतमध्ये का जात नाही. मी नेहमी विचारलं गुरु हम लोग अंदर नहीं बेटा, बड़े लोग है, हिजड़ों को अंदर नहीं लेते, अंदर जाएंगे तो लोग बुरा मान जाएंगे. आणि ते नेव्हर यूज्ड टू टेक मी इनसाइड. आणि मला ते खूप वाईट वाटायचं की तो त्या पिशवीत द्यायचं आणि मग ते तसंच खायचं, मग नंतर ते ताटली द्यायचे तसं. पण मनामध्ये नेहमी गिल्ट असायचं की त्या हॉटेलमध्ये का नाही नेते. मोठं रामकृष्णाचं हॉटेल आहे ते, गोपाळकृष्ण, का नाही जात, नव्हते जात. आणि ही सुरुवात होती. सिग्नलवरती आमचे हिजडे भीक मागायचे, पैसे कुठे जमा करायचे, तर एखाद्या हॉटेलवाल्याकडे. कारण की गुरुला घरी पैसे, आमच्याकडे कसं असतं, जे तुम्ही भीक मागून आणाल ना ते सगळंच सगळं गुरुला द्यायचं आणि मग गुरु डिसाईड करेल. काही लोक हुशार असतात, मॅनेजमेंटचे स्टुडंट असल्यासारखे, ते 100 रुपये कमवले की ते 50 रुपये सांगायचे गुरुला कमवले, आणि 50 रुपये कुठे ठेवायचे तर एखाद्या हॉटेलच्या अन्नाकडे ठेवायचे.
का माहितीये? गावाला माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, आम्हाला गावाला घर बांधायचंय, माझ्या बहिणीला ट्रॅक्टर घ्यायचंय, त्याला माझ्या भाच्याला बाईक घेऊन द्यायची, यासाठी हिजडे पैसे जमा करायचे. आणि माझ्यावर एक चंपा नावाचा हिजडा होता, त्याच्या भावाची मुलगी होती, मोठ्या भावाची. तर तो मला म्हणजे गौरी तेरे को भी ज्यादा पैसा मिळतो ना, कभी कभी मेरे को दे. आणि मी देऊन टाकायची तिला 1000-1500 500-700 रुपये दिले, ती खुश व्हायची. तर तिला म्हटलं क्या होतं, ती म्हणाली मेरा अभी 80,000 का 1 लाख तक जमा हो गया, मेरे भाई के बच्चे की शादी है, मैं कर्नाटक जा रही है, मैसूर जा रही हूँ, तो तेको मैं वहां से कपडा लेगी. शी वॉज दॅट इट. आणि तिने पैसे पाठवून दिले दुसऱ्यांबरोबर. आणि नंतर तिला कळलं की भावाच्या मुलीचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे, फक्त पैशासाठी आपला वापर करतात. म्हणजे तुम्ही विचार करा, तृतीय पंथीला कोण. आणि ती कशी जायची घरी? रात्रीच्या अंधारात जायची, सकाळी लवकर निघून यायची की लोकांना कळलं नाही पाहिजे. मग मी तिला म्हणजे क्यों जाती जब वो अपने से प्यार में, नहीं मेरा दिल नहीं मानता, मेरी माँ है, मेरी भाभी को देखती, इसके लिए मैं पैसा देती हूँ बच्चे की शादी के लिए. अशा पद्धतीने त्रास द्यायचा. आणि मग जेव्हा मला ऑफिस, मग माझ्या अशोकनी मला सांगितलं की या मालवणी एरियामध्ये आपण स्वतःच ड्रॉप इन सेंटर सुरू करूया. ड्रॉप इन सेंटर सुरू केल्यानंतर लोक यायचीच नाही, हिजडे यायचेच नाही. अर्धेहून आमच्याकडे तर आपण तुम्ही जसं आता जसं म्हणतोय की सुशिक्षित सो कॉल्ड आपण ज्याला म्हणतो ना की पांढर पेशा समाज, तसं आमच्याकडे नसतं. गायच्या तंबाखू पुडी खायची, दारू पिलेली, तशी तोंडाची काढली टाकली, आंघोळ नाही 4-4 दिवस. आणि मग ते तुमच्याकडे येऊन करणार काय? डीआरसी मध्ये ड्रॉप इन सेंटर मध्ये ते येऊन करणार काय? मग कळलं की मग आम्ही सांगायचं की इधर हमने बाथरूम में है, गरम पाणी मिलेगा 10 रुपयाचा. मग तो डेटॉल साबणाचे आम्ही 4 तुकडे करायचो, 10 रुपयाच्या साबणाचे 4 तुकडे. मग तू आला की तुला हा साबण देणार, तू आंघोळीला जा, या के कपडा. मग आम्ही सांगायचं इसके पास तू पैसा जमा कर. काही काही हॉटेलवाले लोक सांगायचे नाहीत पैसे किती. मग आम्ही बचत गटासारखं सुरू केलं, कल्पना काही. आणि तेव्हा ते पॅन कार्ड, आधार कार्ड, तसं काही केवायसी हा प्रकार नव्हता. पॅन कार्ड काही 100 रुपयात कोणी काढून द्यायचं. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आम्ही अकाउंट उघडले आमच्या लोकांचे. आणि मग ती पहिली सुरुवात माझ्या आयुष्याची झाली. मगाशी दाखवलं, बँकेमध्ये आम्ही अकाउंट उघडले बचत गटाच्या ह्याच्यात. आणि मग तिथे आम्ही आमचे प्रत्येकाचे पैसे जमा करायला लागलो. आणि तेव्हा काही मोबाईल अपडेट वगैरे नसायचं. पण नंतर गुरुला कळलं की गुरु मारायची, आमच्या बरोबर बँकेत यायची, बँकेच्या मॅनेजरशी ती आतमध्ये काचेच्या याच्यात काय बोलते आपल्याला माहिती आहे, सगळ्यांचे पैसे गुरु घेऊन यायचे. मग नंतर म्हणजे हे रिस्की होतं, म्हणजे तिथले पैसे ठेवणं पण आम्हाला हे होतं. पण एक सुखी होतं की आम्ही ऍटलिस्ट एक्सेस करू शकत होतो. आणि अशा पद्धतीने करत असताना जेव्हा मला कळलं की सेक्स वर्कर्स महिला हा सुद्धा समाजाला नको असलेला घटक आहे. तृतीयमध्ये म्हणतो ना, मायनस मायनस इज प्लस. आयुष्यामध्ये काय असतं तर वजा वजा अधिक आहे. आणि मग त्यांच्यावर काम करतात त्या महिलांबरोबर. मग ते सांगायचे अरे मला हा बॉयफ्रेंड आहे ते. आणि त्या लिबरल वुमन आहेत, नवरा बायको मारामारी ह्याच्या पलीकडच्या आमच्या बायका आहेत. एकल महिला आपण त्यांना म्हणतो की त्या खूप लिबरल आहेत. आणि त्यांची आमच्याशी खूप गट्टी मैत्री असायची. अशा पद्धतीने काम चालायचं. एक दिवस माझा एक स्टाफ आला, म्हणाला अम्मा, त्यापैकी तोपर्यंत थोडं 2-3 वर्षामध्ये मी बऱ्यापैकी फॅब इंडियाचे कपडे घालायला लागली होती, कॉटनचे, रेड ऑक्साईडचे दागिने. एनजीओ सर्कल मध्ये असल्यामुळे टाइम्स ऑफ इंडियामध्ये 2-3 माझे अशोक शहाणे वगैरे मित्र होता. त्यामुळे चांगल्या लोकांची ओळखी. त्यामुळे कपडे वगैरे व्यवस्थित, दागिने ऑक्साईडचे कानातले, परकटे केस वगैरे अशी असायची मी. तर मला एक चॅलेंज सांगितलं की अम्मा आप उसको जानते हैं XYZ. तर म्हटलं हा क्या हुआ? तो बोले वो मर गई, शी वॉज HIV पॉजिटिव. ठीक है, क्या कर सकते हैं, दे दो उसका, बॉडी को दे दो, रजिस्टर में से नाम निकालो, उसका कोई पैसा पैसा होगा या उसका कुछ क्लेम है. तर बोले नाही नाही, तिचं घर ज्या घरामध्ये आहे ते सगळं विकलं जाते. म्हणजे गॅसचा बाटला म्हणा, टीव्ही म्हणा, सगळं. आणि एक 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 मग मी तिच्या घरी तिकडे जाऊन बघितलं तर छोटीशी 5 वर्षाची जी मुलगी होती. तुम्ही विचार करा, आईचं प्रेम बाजूला पडलेलं आहे, लोक भांडतायत, कोणी गॅसचा बाटला घेऊन जात आहे, कोणी काय घेऊन जात आहे, त्या मुलीकडे कोणी बघायला तयार नाही. नंतर 2-3 माणसं आले, ते बोलले की हमी उसने 1.5-2 लाख हमारा देना है, ये बच्ची को हम सोनागाची बेचेंगे. तुम्ही विचार करा, आपल्या समोर एखादा गुंड म्हणतोय की मी त्या मुलीला नेऊन विकणार कलकत्त्याला, माझे 1.5-2 लाख रुपये देणार. मी त्या मुलीकडे बघितलं, एकदम म्हणजे माणसं कशी चुकलेली, माणसं कशी भिंतीवर असते तशी मला त्या क्षणाला वाटली. काहीच नव्हती ती त्या, म्हणजे तिचे डोळे पण खोल गेले होते, डोक्यावर तेल नसेल काय नसेल. तिला मी बघितलं, तिला म्हटलं मेरा भी 2 लाख देणे. त्यांनी मला वरून खालून स्क्रीनिंग केलं. तेव्हा मी जरा गुटगुटीत बाळगुटी प्यायची, हेल्दी होती बऱ्यापैकी. तर मी 120 बनारसी बोला पान खायचे. तर आय नो A to Z. स्लम मध्ये मी राहते, सेक्स वर्कर वजन बरोबर राहते, त्यांची भाषा, त्यांची बोली सगळं मला व्यवस्थित येतं. तर त्या पद्धती मी त्याच्याशी डायलॉग केला. तर मला तू झूठ बोल रही है, मतलब झूठ बोल रही फिर तू यहाँ से जा नहीं सकेगा. आणि मी त्या मुलीची कस्टडी घेतली. आता इथे माझी आयुष्याचे दुसरा गाडीचा डब्बा जोडला गेला बघा.
मुलीची कस्टडी घेऊन जेव्हा मी घरी आली, माझी गुरुने अंगाला झेंडू बाम लावलेला, झोपलेला, माझा जो चंपा होता, किंगफिशर दारू पित होता, बांधलेली का बांगडा पेपर मध्ये त्यांनी 20 रुपयाचा आणला होता, तो खात होता. मला बघून माझा पहिला प्रश्न माझ्या गुरुने विचारला, इंसान का बच्चा? दॅट वॉज सेकंड स्लॅप ऑन माय फेस. बेटा इंसान का बच्चा क्यों लाइक? म्हणजे दॅट टाइम शी मेक मी रियलाइज दैट वी आर नॉट कंसिडर एज अ इंसान. मैं बोली गुरु इसका माँ मर गया, हाँ ठीक है ना, क्या होगा, इतना सारा औरत लोग मर जाता है क्या, इसको किसको भी दे डाल बेटा, ये अपन नहीं पाल सकते, गुंडा लोग आएगा बेटा, ये कांच का बर्तन है, घर में रखेगा, दरवाजा वाजायचा. म्हटलं गुरु देखा जाएगा, कल परसों कोई आएगा लेके जाएगा. ते म्हटलं आजची रात्र तर जाईल. आणि मी बऱ्यापैकी तेवढी ना स्ट्रॉंग आहे, मी जर ठरवलं मला करायचं तर दुनिया इकडची तिकडे झाली तरी मी करू शकते. तिला घेत आता ती मुलगी झोपणार कुठे, मला एवढासा ती शेट्टी होती 3.5-6 फुटाची, त्याच्यात मी एकटी झोपायची वरती. माझी गुरु मोठी गादी टाकून खाली झोपते, ती चपातीकडे झोपते. तर मी म्हटलं ती बाजूला घेऊन झोपते आणि ती रात्री 2 वाजता ती माझ्या अंगावरची चादर ओढते, मी तिच्या अंगावरची चादर. मला त्यावेळेस इरिटेट झालं की उगाच सांगलं मी इंसानचा बच्चा. गुरु बरोबर बोलले. पण रात्री 2-2:30 वाजता त्या लेकरांनी माझ्या पोटावरती हात ठेवला. दॅट वॉज माझे लेबर पेन, माझ्यातलं गर्भाशय सगळं ऍक्टिव्ह होतं ना, तसं सिरियल तसं होतं ना, तसं झालं. आणि म्हणून मी म्हणते मदरहुड इज अ बिहेवियर टू लव्ह समवन, टू केअर समवन, दॅट इज अ मदरहुड. मातृत्व फक्त आईमध्ये किंवा महिलेमध्ये असू शकतं. आपण इकडे सगळे बसणारे मातृत्व आई आहोत आपण, कारण की आपण एखाद्या निस्वार्थीपणे प्रेम करू शकतो. रात्री 2 वाजता मला रिअलाइज झालं की माझं हक्काचं कोणीतरी आहे. त्या बाईने एवढं घट्ट त्या बाबूने धरलं होतं मला हात काढायची हिंमत झाली नाही. सकाळी ती उठली, 20 रुपयाची इडली आणली, आम्ही दोघींनी खाल्ली. तिच्या शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये जेव्हा गेले तेव्हा टीचरने सांगितलं ये तो 6 महीने से स्कूल आ ही नहीं रही है. आता एखादी मुलगी शाळेत जात नाही, उर्दू मीडियम बीएमसी ची स्कूल होती, हिंदी उर्दू मीडियम, तर म्हटलं कसं तरी चालू करा, ऍटलीस्ट घरी जाईल. 2 दिवस गेले, 3 दिवस, 4थ्या दिवशी शाळेतून मला फोन आला, ये लड़की हिजड़ा है क्या? म्हटलं नाही, क्यों क्या हुआ? तर बोले वो ताली बजाती है, शी फाइट्स. बघा 3 दिवसात कसं गुटगुटीत झालं ना बाळ. मगाची जी कोमेजलेली मांजर होती, मग आमच्याकडे आल्या ती ताकदवर झाली आणि मग शाळेतल्या मुलांवर दादागिरी करायला लागली. 4थ्या दिवशी शिक्षिका मला बोलते की भांडते, शिव्या देते. तर मी त्यांना एक्सप्लेन केलं असं असं झालंय. पण त्या टीचरने सांगितलं की नाही बघा, ती बाई आहे, तुम्ही इंजडे आहात, हिला ठेवू नका, हिला कुठेतरी दुसरीकडे सोय करा. पुन्हा पंचायत आणि पुन्हा शाळेची नाटकं असतात, 2 वेण्या घालूनच या. मी बिचारीचा बॉयकटच करून टाकला होता, तेव्हा मला ओरडले. मी म्हटलं काहीतरी करते. मग मी तिला विचारलं तू शिव्या देते का? ते बोले नाही, मेरे पास पेन्सिल नहीं रहता है, मैं दूसरे का ले लेती हूँ. मी मग असं नसं करता आईपणा जो असतो मी मला तिकडे. मग मी रिक्षामधून एकदा घरी येत होते आणि मग रिक्षावाला एक भैया माणूस असं काचेने असं सेटल करून माझ्या छातीकडे बघत होता. मला मी बेधुंद ना, आपण दोन आहोत, एम्पॉवर वुमन, मी माझ्या याच्यामध्ये. तर ती मला अशी खुणवते की आई सरळ बस, साडीचं पदर नीट घे. मला आई ती घडवत होती, ती मला करत होती. मातृत्व आपण जे म्हणतो ना, की माझी आई त्या क्षणाला ती झाली होती, सरळ बस ना, नाही देखणे दे ना क्या होता है. मग नंतर मला भीती वाटायची की नाही माझ्याबरोबर बाळ आहे. आणि लोक ज्या काही लोक म्हणजे बच्चा बेचेगी क्या, मेरे गाव में मेरे भाई को बच्चा नहीं, लड़की दे दे मेरे को, असे झाले ना. रात्री मग 2-3 वाजता नंतर लोक आमचे दरवाजे वाजवायला लागले. पण तोपर्यंत मी टाइम मध्ये माझे गुरु भाऊ सगळे आम्ही सेन्सिटाईज झालो होतो. मग नंतर मला कळलं की हिला तर मला काही करायचं असेल तर मला लीगल गॅरंटी, म्हणजे शाळेमध्ये दाखलावरती वगैरे आमचा पत्ता वगैरे चढवायचा, तर आय शुड हॅव टू बी अ गार्डियन. आणि मी काहीच नव्हते तिची, मला ते देणार नाही. ती दुसऱ्या धर्माची, मी दुसऱ्या धर्माची, जेंडर आमचे वेगवेगळे. आणि त्याच्यानंतर मग मी कोर्टामध्ये अपील केलं की मला हिचं पालकत्व घ्यायचंय. पण ते म्हणाले तुम्ही पालकत्व कशात घेणार, पुरुष मधून घेणार का स्त्री मधून घेणार, किंवा नायदर फिमेल नायदर मेल, तुमची कुठेच ओळख नाहीये. इथे आली पंचायत. मग आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मी धाव घेतली, नासाच्या त्यात मी प्रयत्न केले आणि तिथे लिहिलेलं आपल्या भारताचं संविधान लिहितं, आय द इंडियन सिटीजन. भारताच्या संविधानामध्ये लिहिलेलं वाक्य किती छान आहे बघा, आय द इंडियन सिटीजन. दे हॅव नॉट रिटन ओव्हर द की मी भारताचा नागरिक, मी भारताचा पुरुष, मी भारताची स्त्री लिहिलेला नाहीये. त्या आधारावर आम्हाला आमची लैंगिक ओळख मिळाली तृतीयपंथी म्हणून. पण अजूनही, आता तुम्ही मातृत्व आई हे सगळं म्हणता, अजूनही आम्हाला लिगल आयडेंटिटी पालकत्वाची दिलेली नाहीये. फक्त तुर्तास आम्हाला एक ओळख म्हणून दिलेली आहे. तुम्ही विचार करा की फक्त कॅटेगरी दिलेले,
तृतीयपंथी, आणि मग त्याच्यानंतर ते आधार कार्ड मध्ये वगैरे सगळं अप्लिमेंट झालंय. पण अजूनही लोकांची जर मानसिकता बघितली की आमच्याकडे फक्त धर्म, देव हे वाईट माणसं आहेत, त्यांचा शिवाशाप घेऊ नये, त्यांना फक्त आशीर्वादासाठी इथपर्यंत. पण ही लढाई, जर व्यक्ती स्वातंत्र्याची लढाई आपण म्हणतो की आम्हाला जर मेन स्ट्रीम मध्ये यायचं असेल तर आम्ही करणार काय? काहीच करू शकत नाही, लोक घेणार नाही. गायत्री माझ्या आयुष्यात त्या पद्धतीने आली. आम्ही भांडूप सोलापूर, मग माझं काम वाढत गेलं, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रोजेक्ट मिळायला लागले. आणि एक दिवस मी कामाठीपुरा रेड लाईट एरिया आहे तिकडे ना, ते एक असे बऱ्याच केले प्रवासाच्या गाड्या असतात ना, तशा खाटा ठेवलेल्या असतात सेक्स वर्करच्या आणि पडदे असतात. तर मी तिकडे गेली होती की आमच्याकडे रेग्युलर RMC म्हणतात, रेग्युलर मेडिकल चेकअप महिलांची करायची. तो रिपोर्ट तिकडे त्या ग्रँड रोड एरियामध्ये बायका करायच्या नाही. तर का नाही करायच्या मी तुम्हाला सांगते. तिकडे ना रसना करायचे. आपल्याकडे तो रसनाचा पहिला पाऊच येतो ना, तो रसना बादलीमध्ये करतात त्या, आणि त्याच्यामध्ये एक झाकण काळं सिनेल टाकतात. आणि मग ते दिवसभर त्यांची जी घरवाली अम्मा असते ना, ती अशी हलवत असते छास सारखी. आणि मग एक ग्राहक झालं की ती बाई येऊन ती पिते, बिकॉज शी अनकॉन्शियस असेल. तिला क्लायंट बरोबर आपलं काय झालं ते माहिती नाही, म्हणजे एवढी त्यांची हेल्थ खराब आहे. आणि आमचं काम होतं की आम्हाला टार्गेट रिच आउट करायचं, म्हणून मी तिकडे गेले. आणि मी एका ठिकाणी बसली नाही, तिने मला चहा मागवला, मी चहा प्यायली. ती बोली कैची गुरु, तिकडच्या पंचायती झाल्या, ती भाड्या आणायला काय आणायला गेली. मी आतमध्ये गेली तर 20 वर्षाची एक मुलगी झोपली होती पलंगावरती, आणि तिच्या बाजूला छोटंसं बाळ ठेवलं होतं. आणि ते छोटंसं बाळ तिच्या आईच्या ह्याच्याशी हाताशी असं खेळत होतं. मी तिला बघितलं, गोरी गोरी पान, लांब केस, मोठे मोठे डोळे तिचे, एकदम सुंदर ती मुलगी, 20-22 वर्षाची ती बंगाली मुलगी असेल. आय जस्ट लुक्ड ॲट हर. तिने माझ्याकडे बघितलं, ती म्हणाली कुछ नाही ना बाबू. तर तिने मला विचारलं चाहिए क्या, त्यावर मी म्हणते तू देगी क्या. तर ती म्हणते अगर मैं नहीं दूंगी तो ये आर बनेगी. वी ऑल कोकणी माणसं, आपल्याकडे शिव्या ओवेल सारख्या आपल्या भाषेत असतात, आपल्याला सगळ्यांचा आर हा अर्थ माहितीये. 20 वर्षाची आई सांगते की जर तू माझ्या मुलीला नाही घेतलं तर ती आर होईल. मी काहीच करू शकत नव्हते. आणि तोपर्यंत हे ओला उबेर आलं होतं, ओला उबेर बुक केली, ओव्हरली सीलिंग वरून गाडी नवीन झाली होती. तिकडनं इथं जगजीत सिंगचा झुकी झुकी सी नजर हे गाणं ऐकत मी घरी येत होते. आणि मी घरी आल्या गुरुला सांगितलं झालेला प्रकार. तो गुरु बोली क्या कर सकते हैं बेटा. मतलब गुरु हम बहुत कुछ कर सकते हैं, सिर्फ आप मेरे साथ पीछे खड़े रहो. नहीं बेटा बहुत खर्चा लगता है, पैसा तर नाही, हम लोग करेंगे. कुठली गोष्ट करायची म्हटलं की पैसा येतो. पण मी माझ्या गुरुला एक विचारलं तर ती म्हणाली गुरु आपको क्या लगता है वो लड़की क्या बनेगी. अरे माँ धंधे वाली तो बच्ची भी धंधे वाली बनेगी. मतलब गुरु मेरा बाप पुलिस वाला था, मैं पुलिस वाली नहीं बनी. आपके पिताजी गांव में टेम्पल में पुजारी है, तमिल वाले हो आप पुजारी बने. हम कितना आसानी से बोल सकते, बेटा क्या कर सकते. सेक्स वर्कर्स महिलांची काहीच ओळख नाहीये. मग मी तिला म्हटलं की गुरु क्यों ना हम वो बच्चों को संभाले. बघा विचार करा, रात्री माझ्या आणि माझ्या गुरुचं संभाषण चाललंय. गुरु बोली ठीक आहे बाद में देखेंगे. ऍटलीस्ट ती नाही म्हणाली नाही. पुन्हा मी 2-3 दिवसांनी तिकडे गेले, बच्चूला घेऊनच घरी आले. त्याच्यावर ती बाईला पण घेऊन आली, तिचे पोलिओचे पेपर, आशा वर्कर्सचे जे असतात ते घेऊन आले. आणि मी गुरुला दिलं. गुरु अशी रागात बघत होती की तिने त्या बाळाला हात नाही लावला. म्हटलं 10 मिनिटं नाही घेणार. म्हटलं गुरु मी पिशाब करते आते. बाळाला खाली ठेवलं. तिला म्हटलं काही करू नको. माझ्या गुरुने त्या बाळाला घेतलं. बोली क्या उसको बाथरूम में, बोली उसको हिंग असते ना, हिंग पोटाला लाव म्हणजे शी हो जाएगी उसको. म्हटलं बघा, आता हात लावायला तयार नव्हती माझी गुरु, पण ती म्हणाली हिंग आणि पाण्यामध्ये लावून त्या बाळाचं पोट फुगलंय. तिने बाळा लावलं, त्याला शिशू व्यवस्थित करून दिली. दॅट वॉज माय पिकअप पॉइंट की माझी गुरु माझ्या फेवर मध्ये आली, आता ती सांभाळेल. आणि अशा पद्धतीने आमचं पहिलं बाळ जो आमच्याकडे आलं त्याचं आम्ही संगोपन करायचं ठरवलं. आणि नंतर हळूहळू मग बायकाच्या एरियाच्या बायकाचे सेक्स वर्कर, कारण की आपल्याकडे 80 वर्षाची आजी सुद्धा सुरक्षित नाहीये स्टेशनवरती. आपण बघितले न्यूज, 80 वर्षाची महिला सुद्धा सुरक्षित नाही. तर ही लहान लहान मुलं कुठे सुरक्षित असतात. मग 1 झाली 2 झाली, अशा पद्धतीने आमच्याकडे मुलं यायला लागली, मुली यायला लागल्या की ते सोडून जायला लागल्या. मग आमची छोटी अनु आहे, विकी आहे, यांची कामं काय, मुलांना आशा वर्कर्स. मग त्यांना आम्ही सांगतो की, आणि मुस्लिम समाजामध्ये पोलिओचे ड्रॉप देऊन देत नाहीत. तिकडे त्यांना सेन्सिटाइज करायला, नाही अगर आप बच्चों को देंगे तो उसकी बच्चादानी खराब हो जाएगी. देन अगेन यू हॅव टू फाईट विथ, एकीकडे तुम्ही रिलीजन बरोबर फाईट करता, एकीकडे नसलेलं याच्याकडे. आणि मग दवाखान्यामध्ये बायकांना बाळणपणाचे काय म्हणते, अरे गौरी को लेके जा, ओ फटाफट काम करा के देती है.
मी जरा आगाऊ एक्स्ट्रा, त्यामुळे मग बीएमसीच्या दवाखान्यामध्ये नेलं की ते सांगायचे काय नाव लिहायचं. नाही नाही लिखो ना, रोजी नाम लिखो. नाही नाही आदमी का नाम ठेव. बघा आपण महिला सक्षमीकरण म्हणतो, पितृसत्तेमध्ये सुद्धा अजूनही महिलांना आपलं स्वतःचं नाव लावता येत नाही, एवढा कायदे कानून असून सुद्धा. मग मी मस्करीत म्हणायची लावा ना मुख्यमंत्रीचं नाव लावा, पोलीस इकडच्या सिनियर पीआयचं नाव लावा, इकडच्या नगरसेवकाचं नाव लावा, त्याला काय सांगणार. नाही तर मग सावंतच लावा. मग अशा पद्धतीने ज्या काही काही मुलं आहेत त्यांची नावं सावंत लिहिलेलं आहे. नाव काय, रोजी सावंत. डिलिव्हरी होण्याची माझ्याशी मतलब आहे, बाळाचं बर्थ सर्टिफिकेट आम्हाला सावंत नावाने मिळायला लागले. आणि अशा पद्धतीने करता करता आपलं घराचं नाव पडलं आजीचं घर. म्हणजे अमिताभ बच्चननी कौन बनेगा करोडपती खेळली तेव्हा त्यांना आजीचं घर बोलता येत नव्हतं, म्हणून त्यांनी नाव ठेवलं नानी का घर. कन्सेप्ट अशी आहे की मी, माझे गुरु, आम्ही उभं आयुष्य मातृत्वाला असुसलेलो आहोत. आमच्यातली महिला सगळं करू शकते, फक्त जन्म नाही देऊ शकत, पण बाकी वी कॅन डू एव्हरीथिंग. म्हणून आजीच्या घराची संकल्पना अशी की इथे ह्या लहान लहान मुली आमच्याकडे असतील, राहतील, सुरक्षित हातामध्ये असतील. आम्ही त्यांना फॅरेक्स, बाळगुटी, पोलिओ बिलिओ आम्ही सगळं करतो. मला हगीज पासून सगळे नंबर माहिती आहेत. एखाद्या बाळाला कुठलं वॅक्सिन, म्हणजे पांढरे डाग पडले तर मला हे पण माहिती की तिला कॅल्शियमचं औषध द्यायचं, पोट वाढलं असेल तर जनताचं औषध द्यायचं. आता आमचे सगळे मुलं तयार आहेत, तुम्ही विचार करा. आणि आता पहिल्या ज्या महिला 2-2 दिवसांनी पुन्हा बाळाला घेऊन जायच्या, आता 6-6 महिने 4-4 महिने त्या बायका मुलांना घ्यायला सुद्धा येत नाही. ती जबाबदारी कोणाची असते, आमच्या संस्थेची. संस्था म्हणजे काय, हा भीक मागून आणून देणार तो पैसे, मी पूजा अर्चा करणार, मी माधुकरी मागणार ते पैसे, त्याच्यावर कुठल्या गव्हर्नमेंटचं फंडिंग नाहीये. कारण की लोकांची मानसिकताच ती नाहीये ना. आम्ही नको असलेले लोक. कोविडमध्ये सगळीकडे जेव्हा पॅन्डेमिक आलं तेव्हा त्यांचं वॅक्सिनेशनसाठी मुंबईमध्ये 1,500 ते 2,000 सेक्स वर्कर्स वुमेन आहेत. आणि त्याच्यामधल्या 80% त्या मायग्रेंट्स वुमेन आहेत, बांगलादेशी बायका आहेत. विचार करा. मग निव्वळ त्या भारतीय नाहीयेत, पण त्या आपल्याकडे आहेत की त्यांची मुलं, मग तुम्ही त्यांना वॅक्सिनेशन देणार नाहीये का. मग मी एक व्हिडिओ तयार केला आणि वुमेन अँड चाइल्ड डिपार्टमेंटला यशोमती ठाकूर होती, वर्षा गायकवाड होती, त्यांना टॅग करून पाठवलं. पण ते म्हणाले काय करतात. म्हटलं बघा ते कोणी असं मला माहिती नाही, त्या बांगलादेशी असू दे, त्या कुठल्याही नेपाळी असू दे, त्या कुठल्या असू दे, पण माझी मुलं इथे झालेली आहेत आणि ते इंडियन आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की कोविडचं वॅक्सिनेशन यांना होणं गरजेचं आहे. मग फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये आमच्या संस्थेमध्ये आम्ही त्यांना कॅम्प लावून महिलांचं वॅक्सिनेशन करून घेतलं. ही कुठेतरी जबाबदारी माझ्यावर पडत झाली. मग हळूहळू असं वाटतं की एक एक जबाबदारी, जेव्हा आपण सोशल सेक्टरमध्ये येतो तेव्हा खूप फुकून कामं करावी लागतात. रस्त्यावरती सरळच मला शिव्या नाही देता येणार आता, मला रस्त्यावरती नगडं नाही होता येणार. समजा फील आक्रोश आहे. लोक म्हणतात अरे ते लोक टाळ्या वाजवतात, हे करत नाही. तुम्ही हे समजून घ्यायचा प्रयत्न करा की समाज कोण आहे. समाज आई वडील आहे, बहीण भावंड आहे, नातेवाईक आहे, आणि तिसरा समाज हे तुम्ही आहात जे इथे बसलेले मला ऐकताय. आणि वी ऑल आर किक्ड आउट फ्रॉम पहिल्याच समाजातून आम्ही तिसऱ्या समाजामध्ये किक्ड आउट झालेले लोक आहोत. त्यामुळे आम्ही थोडे द्वाड आहोत, हट्टी आहोत. तुम्ही फक्त शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकलाय पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकी लिंगी, पण नपुसकी लिंगी शब्दाचा अर्थ आतापर्यंत तुम्ही कधी तुमच्या गुरुजनांना विचारलात का. आता केरळला काय असेल तापमान, तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल मला काय टेम्परेचर असेल. गरजच नाही ना. आमच्याकडे कोणी तृतीयपंथी नाही, आमचं कोणी नाही, त्यामुळे आम्हाला गरज काय. पण हॅव यू एव्हर सीन, तुम्ही आतापर्यंत कधी रस्त्यावरती छोटासा तृतीयपंथी कधी पाहिलाय का कोणी. मग आम्ही एलियन आहोत का, मला कुठल्या चंपा हंपानी जन्म दिलाय का, हे प्रश्न पडणे कसे नसतील तुम्हाला. आम्ही टाकाऊ करून तुम्ही जर आम्हाला असं बाहेर लोटत जाणार तर हा प्रश्न बिकट होणार आहे. कधी लक्षात ठेवा की समाजाकडून आम्हाला काय, आता मी 2014 नंतर आता 10-11 वर्ष झाली सुप्रीम कोर्टाने आम्हाला आमचे अधिकार दिलेले आहेत, पण गव्हर्नमेंट इज नॉट रेडी टू गिव्ह अस. बाकीच्या राज्यांमध्ये नालसाची पेटिशनर मी आहे, पूर्ण भारतामध्ये तो कायदा लागू झाला नालसाचा. आणि तुम्ही विचार करा, महाराष्ट्राची मी पेटिशनर आहे, पण महाराष्ट्रामध्ये अजून आमच्याकडे कायदा नाही. बाकीच्या राज्यांनी घेतलं. छत्तीसगडमध्ये पोलीस आहेत, केरळामध्ये त्यांनी मध्यंतरी सुरू केलं होतं ट्रान्सजेंडर एम्पॉवरमेंट, पण आमच्याकडे करायला. आता पोलीस भरतीसाठी आम्ही 40 मुलींना उभं केलं, त्यापैकी 28 मुली आमच्या 5 झाल्या चेंडू फेक, गोळा फेक, पण तुम्ही त्यांना नोकरी देत नाही आहात. ठीक आहे, आम्ही सांगतो की हॉरिझॉन्टल तरी आरक्षण द्या. मला काय हवंय हा प्रश्न मी तुम्हाला सांगते. मला काय हवंय, आम्हाला प्रत्येक तृतीयपंथीयांना एखाद्या आशा वर्करसाठी नोकरी द्या,
तुम्ही ज्युनियर केजी मध्ये जेव्हा फर्स्ट टाइम बाळाला शाळेत सोडत जातात ना, आम्हाला तिकडे नोकरी द्या, पहिलं पाऊल जेव्हा आईच्या हातातून बाळ जेव्हा शाळेत जात असेल तेव्हा ती एखादी मावशीला, एखाद्या शिक्षिकेला दाढीवाली बाई बघेल, थोडी माणसासारखी हेल्दी बाई बघेल, हिमॅन सारखी बाई बघेल, म्हणजे आमच्याविषयी असलेली भीती आकस मुलांच्या मनात कमी होऊन जाईल. ते सुरुवात करता येईल आम्हाला. एम्पॉवरमेंट दिलं नाही तर काहीच प्रश्न नाही. नुसतं आम्हाला टाळ्या वाजवतात, हे करतात. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये का? आणि त्याविषयी जर बोलायला गेलं, आम्हाला कोणाला तुम्ही जर म्हणाल की अरे पीक मागणं एवढं सोपं आहे वाटतं का तुम्हाला? तुमच्या खिशातले 100 रुपयातले 10 रुपये काढणं ही सगळ्यात मोठी स्किल्स आहे. तुम्ही विचार करा, एखाद्या घाण्या दिसणं माणसाला आम्हाला गोविंदा म्हणायला लागतं, एखादीला हे करायला लागतं, आणि पण हाऊ मेनी इयर्स यू विल डू दिस? आणि आपल्याकडे जर एम्पॉवरमेंट तुम्ही जर दिलं नाही, आमच्याकडे, मी महाराष्ट्रामध्ये परवाच एका ठिकाणी म्हटलं की मी त्या दिवसाची वाट बघते की मला एखाद्या तुमचं राजकारणात जायचा काही विचार आहे का ताई? म्हटलं ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री मिळेल त्याच्यानंतर आम्ही विचार करू. भारताला महिला मिळालेली आहे पंतप्रधान, पण महाराष्ट्रात मिळालेली नाही आमच्याकडे, आणि ही शोकांतिक आहे. पण तुम्ही विचार करा, आय वॉज बॉर्न ॲज अ मेल, ट्राय टू अंडरस्टँड. मी पुरुष जन्माला आली होती म्हणून मला साडी घालून रस्त्यावर फिरणं सोपं आहे. पण एखादी तुमच्या घरातील मुलगी जन्माला आली आणि तिला जर मुलगा व्हावं वाटलं तर तेवढं सोपं असेल का? म्हणजे पुन्हा मी पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे मला ठामपणे बाहेर येता आलं. मी तुमच्या मांडीला मांडी लावून बसते. पण एखादी महिला जर असेल, तुम्ही दरम्यान म्हणून एक फिल्म आहे निर्मल पांड्या आणि सोनाली कुलकर्णीची, पहा, त्याच्यामध्ये जेंडर सेकल. पण आपल्याकडे आणि सगळीकडे लिहिलेलं आहे, आपल्याकडे हरिहरन पुत्र म्हटलं जातं. अय्यप्पा स्वामी आणि विष्णू यांच्या दोघांपासून झालेल्या मुलाचं नाव आहे हरिहरन. स्वामी समर्थांचं तुम्हाला अन्नपूर्णेचं रूप चालतं. मोहनजोदडो मध्ये आपल्याकडे लिहिलेलं आहे. आपल्याकडे शिखंडी वॉज अ ट्रान्सजेंडर, तरी तो राजा होता. मग आज आमची शोकांतिका अशी का आहे की आम्ही रस्त्यावरती भीक मागतोय? आयुष्याच्या प्रवासाच्या ह्याच्यामध्ये करताना कुठल्या तरी स्टॉपवरती थांबावं वाटतं, एखाद्या खिडकी मग एखाद्याने म्हटलं की थोडं सरक, तसं मी तयार आहे, मी चुकत असेल. पण मला असं वाटतं की येणारी पिढी, मला पुन्हा त्यांना सिग्नलवरती नाही बघायचंय, आणि त्याला जबाबदार कोण आहे तर समाज. हो, मी खूप प्रामाणिकपणे सांगते की त्याला समाजच कारणीभूत आहे. आणि की कायदा येऊन सुद्धा जर ते इम्प्लिमेंट होत नसेल, हे मंत्री आम्हाला एक्सेप्टच करायला तयार नसेल, शिक्षणाच्या सिलेबस मध्ये सुद्धा जेंडर एज्युकेशन आपल्याकडे नाहीये, ते असणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी कोणाच्याकडे तरी शाळेमध्ये वगैरे कोणी तृतीयपंथी होता का? या हॉलमध्ये किती लोक डावरे, डाव्या हाताने लिहिणारे कोण आहे तिथे? 1 2, घाबरत करा, 4 5. तुम्हाला लहानपणी भाऊ प्रयत्न झाला असेल ना की उजव्या विचारणाऱ्या मित्रांनी विचार असेल त्याच हाताने जेवतो, त्याच हाताने धुतो, म्हणजे आपलं धुता नाही लोकांना त्रास असतो. हात तुमचे करणारे तुम्ही. बघा आता तुम्हाला कसं ह्याच्यामध्ये मायनॉरिटी वाटलं का नाही? पाठीमागच्या घाबरत असा हात केला, मग असा हात केला, काही फासावरती कोणीच होणार नव्हतं. निव्वळ तुम्ही डावरे आहात म्हणून तुमचा चेंज करायचा प्रयत्न केला. इकडे तर माझी मशीनच सगळी, म्हणजे गोदरेजच्या कपाटामध्ये फ्रीज बनवायचा प्रयत्न केल्यासारखं चाललंय ना. आणि तुम्ही उंबरठा पिक्चर पाहिला असेल, पाहिला उंबरठा पिक्चर? स्मिता पाटीलचा उंबरठा फिल्म आहे, 1982 मध्ये जब्बार पटेल यांनी लिहिलेलं. प्रिझम मधल्या ज्या महिला आहेत त्यांचे समलैंगिक संबंध दाखवले. आमच्याकडे आता बिहारमध्ये एका जेलमध्ये 500 कैदी HIV पॉझिटिव्ह टर्नआउट झाले. आता HIVचा संपर्क कसा आहे की असुरक्षित लैंगिक संबंध किंवा रक्ताने, आणि मग तिकडे कळलं गेलं की माणसामध्ये आपल्यामध्ये संबंध होतात. मग त्याला तुम्ही काय म्हणाल? बिहेवियर होमोसेक्शुअल म्हणाल का, बायसेक्शुअल म्हणाल का? आपल्याकडे लैंगिकतेचे एवढे कटोरे आहेत, म्हणजे एवढे बॉक्सेस आहे की नुसतं मी बायकी आहे म्हणून मला बाहेर म्हणू नका तुम्ही. किंड, शंड, क्लिब, नपुंसका, हे सगळे आपल्याकडे लिहिलेले आहेत. इनफॅक्ट तुम्ही जर मागे गेला, ब्रह्माची 2 मुलं तृतीयपंथी होते. तुमचा बुधग्रह जो आहे तो नपुंसक ग्रह आहे. फायनान्स मिनिस्टर जो आपल्याकडे म्हणतो पाचू घालायचा, तर बुध ग्रह ज्या ग्रहाबरोबर तो त्याचा रंग खेळतात. म्हणून आमच्याकडे म्हणतात की बुधाचं दान तृतीयपंथींना द्या. सगळं माहितीये, पचनी पडतंय, पण बाई तू तुळशीसाठी घराबाहेर राहा. आणि अजून आयुष्याचे किती वर्ष आम्ही बाहेर राहायचं हा प्रश्न शेवटी भेडसावत आहे.
पण या सगळ्यामध्ये मी नेहमी म्हणत असते की आय बिलीव्ह आणि मी डिवोटी स्वामी विवेकानंदांची आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, डोंट आस्क सोसायटी व्हॉट दे हॅव डन फॉर अस, इट इज आवर ड्युटी टू प्रूव्ह आवरसेल्फ दॅट व्हॉट आर वी गोइंग टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहणार, काहीच कार्य नाही. पण आपण कशासाठी जन्माला आलोय? आज जेव्हा मी घरी जाते ना, मी आता त्या पलंगावरून खाली आले, मोठ्या गादीवरती झोपते, माझ्या बाजूला इथे 3 मुलं असणार, माझे 2 कुत्रे माझ्या पायाजवळ असणार, माझ्या बाजूला हगीचे ते मोनोपॉगीज काय हगीची कंपनीचे ते एक हगीज असणार, टॅल्कमची बाटली, लॅक्टोजन दुधाची बाटली असणार. अशा पद्धतीने मी राहते. आय फील हॅपी, आय फील सेफ. शेवटी कुठेही माझ्या मातृत्वामध्ये माझी लैंगिकता आडवी आली का? मी शाळेच्या मुलांना कधी कधी सोडायला जाते, हल्ली मला दौऱ्यामुळे नाही जायला मिळत. माझी छोटी साई आहे, तिला मी शाळेत सोडायला जाते. म्हणजे पहिले जायचे तेव्हा बायका म्हणायचे, बघा तू मस्ती केली ना, या आंटीला सांगेल तुला घेऊन जायला. तर मी म्हणायची नाही सोन्या, मी तू माझ्या काय कामाचं? तुझ्या आंटीला नाही तर ऍटलीस्ट आंटी घरी जेवण तर करेल ना, तू माझ्या काय कामाचा? आणि मग आम्ही सांगतो की तुम्ही असं घाबरवू नका. तुम्ही लहानपणापासून मुलांच्या मनात आमच्याविषयी भीती, आम्ही कोणाला पकडू, कारण की लैंगिक केस कापता येतील, एखाद्याला बदलून तृतीयपंथी नाही करता, त्यामुळे ते मिस नका समाजामध्ये देऊ. आणि हेही लक्षात ठेवा, डेल्फी सांगतं की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यामध्ये तुम्हाला रिअलाइज होऊ शकतं की तुम्ही तृतीयपंथी आहात. हेही लक्षात ठेवा की लैंगिकता ही अशी सरळ जाणारी नाहीये. इट इज लाईक दिस. आणि आपण कधी तटवलेलंच नसतं आपल्या लैंगिकतेला. त्यामुळे आपल्याला माहिती, आमच्याकडे केसेस येतात ना. आता मध्यंतरी आमच्याकडे हे आले, ते चांगल्या बँकेमध्ये चांगल्या पोस्ट होती, त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं. ते म्हणाले, गौरी सावंत का? म्हटलं हो, मला तुमच्याशी बोलायचं. म्हटलं बोला ना भाऊ, पटकन सांगा. नाही मी क्रॉस ड्रेसर आहे. म्हटलं हा काय प्रकार आहे क्रॉस ड्रेसर? मला सगळं माहिती आहे. तरी त्याला कन्फर्म विचारते काय? नाही मला ना कधी कधी ना बायको नसती ना घरामध्ये, साडी बिडी घालून कलावून बसावं असं वाटतं, आम्ही तुमच्याकडे येऊन बसू शकतो का ऑफिसमध्ये? आय कॅन्ट से नो. कितीतरी लोकांनी सुसाईड केलंय. आपल्याकडे मुलं सांगतात की मला लग्न नाही करायचंय, किंवा मुली सांगतात लग्न नाही करायचंय, घरच्यांना ते म्हणतात लग्न कर मग सगळं सुरळीत होईल, आणि त्यामुळे डिवोर्सचं प्रमाण आहे. कितीतरी लोक पळून जाऊन दुसऱ्या राज्यामध्ये राहतात. आणि ह्याला फक्त कारणीभूत आहे की आपली जी मानसिकता आहे आपण स्वीकारायला तयार नाही. आपल्याकडे जेंडर, लैंगिकता हे विषय असे बोधट वाटतात, ते नको वाटतात आपल्याला. पण आपण जर सगळे सुशिक्षित लोक आहोत, तर मला वाटतं समाजाची बांधिलकी तेवढीच महत्वाची आहे की आपल्याला ट्रान्सजेंडरला एक्सेप्ट करणं तेवढं. माझ्याकडे इंटरसेक्स जे दोज आर बॉर्न इंटरसेक्स, त्यांच्यामध्ये त्यांना माहितीच नाहीये, आणि दे आर ऑल अबेंडेड फ्रॉम द फॅमिलीज. किंडर बच्चा आम्हाला इज्जत चला जाएगा. आमच्याकडे छोट्या बाळाला तर त्याच्या आईने 2 दिवस दूधच नव्हतं पाजलं, त्याला साखर पाणी पाजून तिला आमच्याकडे दिलेलं. आता चांगली बाळ आहे आमच्याकडे, गुटगुटीत आहे. आणि ते परत विचारतही नाही की कसं बाळ आहे, काय आहे. आणि आपण माहिती न्यूज मध्ये कधी कधी तुमच्याकडे गोव्याला मला माहिती नाही, पण आमच्याकडे येतं ते एक अब्रक मिळालं पोलिसांना कचरा कुंडीमध्ये, माहिती ना, असं अब्रक मिळालं. अब्रकचा अर्थ काय? ते असं सांगू शकतात ना, मुलगा मिळाला, मुलगी मिळाली, मुलगा असलेला नाही, ते म्हणतात अब्रक. तर हे जे बॉर्न ट्रान्सजेंडर बेबी आहेत ना, त्यांना काय करतात ते लोक, डॉक्टर काय सांगतात की कोंबडीचं वगैरे रक्त त्याच्या अंगाला लावा, मारून टाकतात आणि कपड्यामध्ये टाकून कचरा कुंडीत फेकून द्या. मग ते कुत्रे त्यांना फाडतात. आणि कुत्रा कधीच माणसाला खात नाही. तुम्ही विचार करा, कुत्रा कधीच खात नाही. मग त्यांचे विषय की अब्रक आहे. आम्ही कितीतरी वेळेस काउन्सिलिंग करतो आई वडिलांना की बघा तुम्ही 9 महिने त्यांच्या बाळाला ठेवलंय. कधी कधी आया तयार होतात, पण सासू तयार होत नाही, नवरा तयार होत नाही. आम्ही मेंटल हेल्थ काउन्सिलिंग मध्ये त्यांना सांगतो, आमची संस्था सांगते बघा बाळ आहे किती छान आहे, त्याला अजून वेळ आहे, 18 वर्षानंतर त्याला कळेल. आणि इंटरसेक्स बेबीज मध्ये तर हार्मोन चेंजेस म्हणजे काही प्रकारच नसतो, त्याच्यामध्ये ते ग्रंथीच नाहीयेत, नाहीतर मेल नाहीतर फिमेल, ते फक्त बाळासारखं, तरी लोक घ्यायला तयार नाहीये. तुम्ही विचार करा. तर मी का चालतं कितीच लांब ठेवलं ना, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, दे हॅव केप्ट इट अ हँड अवे मी. पण माझ्या त्या लहान लहान मुलांना सुद्धा तिकडे ठेवलेलं आहे. काही हरकत नाही. मी महाराष्ट्रातून येते, महाराष्ट्रामध्ये आम्ही विठ्ठलाला सुद्धा आई म्हणतो. जेंडरच्या डिफाईन करताना आपण काय म्हणतो, विठ्ठू माऊली म्हणतो. विठ्ठलामध्ये आपण आई बघतो. त्यामुळे माझ्यातली आई पचायला थोडीशी कठीण असेल, जड असेल, पण मी शेवटी एवढं सांगू शकते की जसं मी मगाशी म्हणाले की मदर इज अ बिहेवियर, ही माझी जबाबदारी आहे. आज मी माझ्या गोकुळामध्ये
म्हणजे मला कुठला काय आवडतं म्हणजे पक्षी वगैरे, असं ती कोंबडी असते म्हणजे 10-12 पिल्लं असतात किंवा बदक असतं आणि त्याचे असे पॅक 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 पॅक, माझ्या रूम मध्ये मोठं असं बदकाचं चित्र आहे, असे पिल्लं पिल्लं. आणि मी अशी आहे ना, मला किती बाळ दिले तरी नको वाटत नाही. मी पूर्वी कुठे गेले की मला कोणाचं बाळ रडलं की असं मला राग यायचा, आता नाही. हे चेंजेस आमच्यामध्ये, आमच्या मुलांमध्ये झाले. आमच्या मुलांना बरोबर कळतं, असं सांगावं लागत नाही आमच्या हक्कांना की मानेखाली हात धर. माझे सगळे तृतीयपंथी म्हणजे आजीच्या घरामध्ये आमच्याकडे 7 तृतीयपंथी कामं करतात, ओल्ड ट्रान्सजेंडर्स आहेत, आमच्या मुली आहेत, त्यांनी फोटो नसतात दाखवलं वाटतं ना मगाशी, मुली काही काही मुली आहेत, हे सगळे कामं आम्ही करतो. आमची फक्त एकच अपेक्षा आहे, आम्हाला त्या मुलींकडून काही नको, फक्त आम्ही आमच्यातलं मातृत्व जगायसाठी काम करतोय. या वळणावरती मी थांबते. काही चुकलं असेल तर माफ करा.